काही खाल्लेस का? काहीतरी खाऊन घे, नाही तर टेन्शनमुळे ऍसिडिटी वाढेल तुझी. आत्या, माझी फक्त भूकच नाही, सगळंच मेलं. तू तिच्याशी बोललास? आत्या, तेव्हाही तू मला थांबवलंस आणि मी थांबले. हे लग्न मोडायला हवं होतं, तू ते लग्न केलंस. आता मी तुला शेवटचं सांगते, अजूनही उशीर झालेला नाहीये, नाहीतर तू यात खूप गुरफटला जाशील आणि याचे सगळ्याचे परिणाम फक्त तुला आणि तुलाच भोगावे लागतील, जे मला पाहणार नाही. पण म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच? पहिली रात्र फसवून केलेल्या या लग्नाची? आत्या, तुझं म्हणणं बरोबर असलं तरी ही योग्य वेळ नाही. मोनिकाला तर मी विचारणारच, फक्त कधी ते मला ठरवू दे. अँड प्लीज लेट मी हँडल इट माय वे. आजी, येतो मी. कुठे निघालास? अगं, क्लिनिकला. अरे वेड्या, मला काय सांगतोस? बायकोला सांग, नाही तर तिचा इगो हर्ट व्हायचा. आणि निर्मले, सांग त्याला बाई समजावून, म्हणावं कालपर्यंत मुलगा होतास, आजपासून नवरा आहेस, तेव्हा बायकोची परमिशन घे. सांग त्याला. हो. नाही नाही, सांगतो मी आजी. तू इथे काय करतोस? काही नाही. ओ, बायकोला टाटा म्हणायला आलास का? म्हटलं मोनिका. सो सॉरी. का आणखी काही आहे? हो, आय एम सो सॉरी. मी बाहेर जाते. काकी. अरे असं काय करतोस? नाही म्हणजे काही पर्सनल, काही इम्पॉर्टंट, काही रोमॅन्टिक मेसेज असेल तर मी कशाला कबाब मी हड्डी, नाही का? काय ग मोनिका? येतो मी. ए थांब, मला माहिती होतं तू विसरणार आहेस.
कंकण कोण सोडवणार? कंकण? लग्नात आपण हातावरती जे हळकुंड बांधतो ना त्याला कंकण म्हणतात. आणि ते सोडल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नसतं, माहित नाही तुला? चला दोघं बाहेर. चला चला चला. या या. बसा. आई, कंकण सोडवल्याशिवाय कसं जाऊ द्यायचं याला? पण मी ते काल रात्रीच सोडून टाकलं. हो का? हाताला बोचत होत. असे कसे रे तुम्ही सगळे रीत रिवाज सोडून वागता? हं? चल आता तिच्या हातात तरी सोडव कंकण आणि मगच जा. अरे बाकीची मंडळी कुठे गेली आहेत? बाकी सगळे गेले आपापल्या उद्योगाला. अलकावहिनी आहेत, बोलू त्यांना. अलकावहिनी, अलकावहिनी. या आलात. चल विक्रांत, सोडव तिच्या हातातलं कंकण. ए एकाच हाताने. कात्री आणू? नाही म्हणजे सहज कापली जाईल. कंकण सोडवण्याचा विधी संपन्न झाला. येतो मी. ते असं काय हा मुलगा? मोनिका, मगाशी तुझा निरोप घ्यायला आला होता ना तो किचन मध्ये. त्याला तुला काही सांगायचं असेल म्हणजे? बघत काय बसली? जा त्याच्या मागे, पळ. या गुड लकचा काही फायदा झाला की नाही? तो 2 रात्री माझ्या जवळच आला नाही. काय? मला असं वाटतं ना की माझा नवरा ॲबनॉर्मल आहे.